श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, चतुर्मासाला सुरुवात झाली आहे. चतुर्मासापासूनचे हे 4 महिने म्हणजे केवळ उपास तापास करण्याचे दिवस नसून साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्याचा अत्यंत दुर्मिळ आणि सुवर्ण काळ मानला जातो. शास्त्र असे सांगते की चतुर्मासापासून ते थेट कार्तिक मासापर्यंत जो भक्त रोज आपल्या देवाऱ्यासमोर किंवा उंबरठ्यासमोर ही एक खास सेवा करतो, त्याच्या घरात कधीही अन्न आणि धनाची कमतरता भासत नाही. घरातील वाईट शक्ती, आजारपण आणि दरिद्रता एका क्षणात पळून लावते. पण भक्तांनो, ही सेवा कोणती आहे? केवळ रोज 2 मिनिट लागणारी गोपद्म म्हणजेच गोपाद्म सेवा. नक्की कशी करायची? ही रांगोळी काढताना कोणती एक चूक कधीही करायची नाही. आणि साक्षात स्वामींनी या सेवेबद्दल भक्तांना कोणता गुप्त संदेश दिला आहे, हे सर्व अत्यंत सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. भक्तांनो, आपल्या सनातन संस्कृतीत आणि स्वामी सेवेत गोपद्म म्हणजेच गायीच्या पावलांचे आणि कमळाचे स्थान अत्यंत पवित्र मानले आहे. अक्कलकोटचे साक्षात स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांना मार्गदर्शन करताना नेहमी म्हणतात, अरे मुला, गायीच्या पोटात 33 कोटी देव वास करतात. जिथे कामधेनूचे पाय पडतात तिथे साक्षात श्रीहरी आणि माता लक्ष्मी अखंड वास करतात. चतुर्मासापासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत जो भक्त अत्यंत श्रद्धेने गोपद्म सेवा करतो, त्याच्या 7 जन्मांचे दारिद्र्य मी मिटवून टाकेन. स्वामी पुढे सांगतात की चतुर्मासात भगवान विष्णू योगनिद्रेत असतात आणि या काळात पृथ्वीवर सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढवण्यासाठी गोपद्माची सेवा हा एक साक्षात महामंत्र सिद्ध होतो. पण दुर्दैवाने अनेक लोकांना या सेवेची योग्य पद्धत आणि महत्त्व माहीतच नसते. त्यामुळे ते या अत्यंत फलदायी सेवेपासून वंचित राहतात. भक्तांनो, आता अगदी लक्ष देऊन ऐका. ही सेवा चतुर्मासाच्या पहिल्या दिवसापासून ते थेट कार्तिक मासाच्या कार्तिक पौर्णिमेच्या शेवटच्या दिवसापर्यंत रोज करायची असते. जर काही कारणास्तव रोज जमले नाही तर दर एकादशीला, पौर्णिमेला किंवा सोमवारी, गुरुवारी तरी ही सेवा नक्की करावी. सकाळी किंवा संध्याकाळी पूजेच्या वेळी आपल्या देवघरासमोर किंवा घराच्या मुख्य उंबरठ्यासमोर स्वच्छ झाडून पुसून जागा तयार करा. तिथे पांढऱ्या रांगोळीने सुंदर आणि लहानसे 33 गोपद्म म्हणजेच गायीच्या खुरांचा, पावलांचा आणि पद्माचा आकार काढा. रांगोळीत थोडेसे हळद कुंकू वाहा. त्या गोपद्म रांगोळीवर थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर एक तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करा. दिवा लावणे जमत नसेल तर काही हरकत नाही. एक ताजे फूल त्यावर अर्पण करा. त्या दिव्यासमोर हात जोडून बसा आणि अत्यंत भावुक मनाने 11 वेळा किंवा 1 माळ श्री स्वामी समर्थ या महामंत्राचा जप करा. जप झाल्यानंतर स्वामींना म्हणा, हे स्वामीराया, या चतुर्मासात माझ्या घरावर आणि कुटुंबावर तुमची कृपादृष्टी कायम राहू द्या. आमच्या घरातील दारिद्र्य, आजारपण दूर करा आणि तुमच्या चरणी आमची ही लहानशी सेवा स्वीकार करा. भक्तांनो, ही कोणतीही साधी रांगोळी नसून साक्षात कामधेनू आणि स्वामींच्या आशीर्वादाची शक्ती आहे. ज्या घरात चतुर्मासापासून कार्तिक मासापर्यंत रोज देवाऱ्यासमोर गोपद्म काढले जाते, त्या घरातील संपूर्ण नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि वास्तुदोष शांत होतात.
गोपद्म हे साक्षात लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे घरात पैशांची चणचण भासत नाही आणि अडकलेले पैसे परत मिळण्याचा मार्ग मोकळा होतो. घरातील सदस्यांमध्ये प्रेम वाढते, भांडणे शांत होतात आणि घरात एक अतिशय प्रसन्न व आध्यात्मिक वातावरण तयार होते. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुम्ही फक्त श्रद्धेने एक पाऊल पुढे टाका, स्वामी तुमच्यासाठी 100 पावले धावून येतील. चला तर भक्तांनो, आजपासूनच या चतुर्मासात आपल्या देव्हाऱ्यासमोर ही गोपद्म सेवा सुरू करूया आणि स्वामींचा व माता लक्ष्मीचा अढळ आशीर्वाद प्राप्त करूया. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि इतर स्वामी भक्तांपर्यंत नक्की शेअर करा. अत्यंत भक्तिभावाने शेवटी स्वामींच्या चरणी लीन होऊन म्हणा, अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ.